काहीच नाहीये तिथे. दादा 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 उठणार रे. दादा भूक लागलीये. काय झालं राजू? दादा खूप भूक लागलीये. भूक लागलीये. थांब तुला काहीतरी खायला देतो. काहीच नाहीये. हो थांब. हे घे राजू, पाणी पी. दादा खूप भूक लागली. सकाळ झाली का काहीतरी खायला देतो. थांबा. आतासाठी हे बांध. ईश्वरा सर्वांना चांगली बुद्धी दे, आरोग्य दे, सर्वांना सुखात आनंदात ऐश्वर्यात ठेव. सर्वांचं भलं कर, कल्याण कर, रक्षण कर आणि तुझे गोड नाम मुखात खंड राहू दे. राजू, तू जाऊ नको कुठे. मी येतो. हो दादा.
अच्छा राजू, तुला मोठं झाल्यावर काय बनायचंय? मला 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 ना पोलीस व्हायचंय. आणि पोलीस होऊन तू करणार काय? मी चोरांना गुंडांना मारणार. डिशक्याव बंदुकीने. शाबाश राजू, मी तुला पोलीस बनवेन. मी वाटेल ते करेल, पण तू पोलिसच व्हायचं. दादा तुला माहिती आहे का रे? काय? माझ्या आयुष्यातली सर्वात आवडती व्यक्ती कोण आहे? कोण रे? माझी आई. आई? अरे पण आपली आई तर आपल्या जवळ नाही, या जगात नाही. ती तर परमेश्वराजवळ आहे. मग ती कशी असेल? अरे दादा, माझी आई तर तूच आहेस ना. आवड नाही. ओके, छान आहे ना. किती डेकोरेशन केलं ना, छान. आवडतं तुला? पण नक्की गिफ्ट देईल तुला. काकू, काहीतरी खायला द्या ना, खूप भूक लागली. काय रे, आम्हाला काय तेवढेच काम आहेत का तुम्हाला भीक द्यायला? कसे असतात त्यांचे आई वडील? स्वतःच्या मुलांना भीक मागायला लावतात आणि हे आपल्या मस्त घरी मजा करतात. हो ना, हे स्वतःही चांगलं आयुष्य जगत नाही आणि स्वतःच्या मुलालाही चांगलं आयुष्य जगू देत नाही. त्या समाजामध्ये ना वातावरण नुसतं खराब करून टाकलेलं नसतं या लोकांनी. नाही हो काका, असं काही नाहीये. मला आई वडील नाही. मी तर माझ्या छोट्या भावाचं पोलीस होण्याचं स्वप्न पूर्ण करण्यासाठी हे सर्व करतोय. चला हो बाजूला. आई बाबा नाही म्हणे, भावासाठी करतोय सगळं. खोटारडी कुठले. काही पकवतो यार. नाही हो काका, असं काही नाहीये. मला खरंच आई वडील नाही. तुम्ही एका वेळेस भिकारी म्हणा, पण खोटारडा नका म्हणू. भिकाऱ्यांना पण आयुष्य असतं. चलो बाजूला. काही यार पकवतो काय तू. काही होणार नाही त्याला. तुम्ही माझ्या राजूचे आई वडील बनाल का? त्याचं पोलीस होण्याचं स्वप्न पूर्ण
जाऊ देणार नाही तर आता लगेच दवाखान्यात घेऊन जा. काकू दादा आम्ही भिकारी असलो म्हणून काय झालं दादा मनाने आम्ही खूप श्रीमंत आहोत. आई हो रे बाळ, चुकलं आमचं, अगदी खरं आहे तुमचं. आम्ही असं नको बोलायला हवं होतं. राजू आम्हाला माफ कर. राजू राजू सॉरी सॉरी तुला काय होऊ दे. सॉरी सॉरी राजू काय होणार नाही तुझ्या भावाला. आम्ही सोबत आहोत तुझा. काही काळजी करू नकोस. हे घे राजू वडापाव खूप मोठा